नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी चालू आहे मुरघास काढायचं काम. आज पण आमचा दौरा जरा बाहेर आहे तर त्याच्यामुळे सकाळी सकाळी लवकर गायांचं चारा पाण्याचं आवरून घेऊन राहिलो. त्याचा म्हणलं मुरघास काढ टाकला आणि गाया मोकळ्या केल्या तर गायांचं सकाळचं काम आवरलं. हा आहे मक्काचा मुरघास. मक्काच्या मुरघास वाटच नाही लागली तो. पण एक आहे मकाचा मुरघास असला ना मंडळी गायांच्या चाऱ्याचं काहीच काम वाटत नाही बरं का मंडळी. गायांचा मुरघास वगैरे टाकून झालाय आणि मी आले आहे गव्हाच्या वावराला चक्कर मारायला. आपला गहू जो आहे तो एकदम मस्त उतरून पडलाय बघा. हे पहा कसा उतरलाय गहू. कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी. हे बघा या आजना त्यांचं काय चाललंय ग. मॉर्निंग वॉकला आल्या काय ते आलंय आम्हा माग माग. हे पहा मंडळी इकडे चालू आहे चारा तोडायचं काम. चाऱ्याचं सगळं नियोजन लावून मग आम्ही जाणार आहे बाहेर. म्हटलं कसं सध्या स्टिकच्या पण ऑर्डर नाही आहेत आणि मम्मी पप्पा पण 2 दिवस आलेले तर बाहेरची जी थोडं लांबच्या अंतरावरची काम आहे ती जरा उरकून घ्यावा. त्याच्यामुळे आज आम्ही जरा बाहेर जाणार आहे. काम नाही म्हटलं तर निदान मम्मी ते आहे तर बाहेरची कामं तरी उरकून घेऊ. तर मंडळी आम्ही निघालोय नाशिकला जाण्यासाठी. आमचा आज दौरा नाशिकला आहे. घरून व्हिडिओ घेतला नाही कारण शिवाजी बाळा आमचं जागं होतं आणि आम्ही त्याला चुकंडा देऊन आलेलो आहे. तर रस्त्याने जाता जाता एका ठिकाणी थांबलो होतो. इतके मस्त पेरू दिसत होते तर तृप्तीच्या पप्पांना राहावं गेलं नाही बघा. लगेच मीठ मिरची मारून एक पेरू घेतलाय खायला. एकदम मस्त ताजे ताजे पेरू इथं. हे बघ तर तुम्हाला पण असं कुठं प्रवासाला जाताना खायची चटक आहे की नाही. आम्हाला तर लई होतो अकडला. तर चला एक खाक म्हणले होते त्यांनी एक काढून घेतली आणि अख्खा पेरू माहिती दिलाय. तर मंडळी आमचं नाशिक मधलं काम आवरलंय. म्हणजे आमचं कसं लवकर आवरायचं बेत होता बरं का. पण आवरता कसं आवरता घरी निघता 5 सव्वा 5 वाजले. काल आम्ही गारटलो होतो त्याच्यामुळे आज मी पूर्व तयारीत आले होते. तिथे पप्पांचं जर्किंग माझं जर्किंग मी घालूनच घेतलं होतं कारण दिवसभर मला गार लागत होतं. टोपी बिपी सगळं घेऊन आले. टोपी वगैरे सगळं घेऊन आले. जर्किंग दिवसभर अंगातच होतं. आज मस्त दादा त्यांचा द्राक्षाचा बाग फिरलो. मस्त भारी भारी व्हिडिओ काढले. तुम्ही व्हिडिओ बघितले का नाही. अरे आम्ही ते व्हिडिओ येणार नेमका इंस्टाग्रामला टाकले. जर तुम्ही अजून बघितले नसतील तर इंस्टाग्रामच्या आयडी वरती जाऊन बघा आणि कसे आले ते पण सांगा. मस्त द्राक्षाचा बाग. आता उन्हाळ्यात तुम्हाला द्राक्ष खायला बोलावणार विषय का मग विषय का शेतकऱ्याचं वर्ग आहे. इंस्टाग्राम आयडी सांग ना. इंस्टाग्राम आयडी आहे आपला पूजा डेंगळे 16. तसं मी खाली मेन्शन करते आयडी जो आहे तो. तर नक्की जाऊन बघा. व्हिडिओ कसे आले मला ते पण सांगा. लय दिवस झाले. आज आम्हाला म्हणजे ना तर हा फोटोग्राफर भेटला तर आमचे जोडीचे तसे व्हिडिओ फोटो राहत नाही पण आम्हाला आज फोटोग्राफरला पक्का भेटला. तर मावशी तुम्हाला काय करायचं तुम्ही उभा राहा आम्ही काढतो व्हिडिओ. मग काय चानच मारून घेतला. इकडून काढ रे तिकडून काढ रे असा काढ रे. तर त्याला आता आम्ही निघालोय. त्यांचा पण निरोप घेतो. पाहुण्यांनी पण आमचं मस्त छान आता तिथे केलंय. त्यांच्या घरी गेलो होतं. मस्त चहा वगैरे घेतला. त्यांनी पण त्यांचा द्राक्षाचा बाग जो आहे तो फिरून दाखवला. ह्या दादांना ऐकू पण येत नाही आणि बोलता पण येत नाही पण म्हणजे स्वभाव इतकं भारी नाही. गेल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला. त्यांनी पूर्ण द्राक्षाचा बाग वगैरे सगळं फिरून दाखवला आणि आवर्जून आमंत्रण दिलेलं आहे आम्हाला की द्राक्ष चालू झाल्यानंतर उन्हाळ्यात परत एकदा यायचं. यायलाच लागते द्राक्ष खायला. तर चला म्हणजे आम्हाला पण बरंच लांब जायचं. आता आम्ही सिन्नरमध्ये 5:15 वाजले तर घरी जायला 7-7:30 होणार आहे. चला